आकाशाचे मेहंदी तिची मातीची, पाय तिचे आकाशाचे मेहंदी तिची मातीची, उजेड देता नाही वृत्ती तिची वाटीची. या उक्तीप्रमाणे ज्ञान दीप प्रज्वलित करणाऱ्या, कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालणाऱ्या आदरणीय सौ सोनाली हनुमंत रांजणे वहागाव पूर्वाश्रमीच्या कुमारी सोनाली जिजाबाई सदाशिव गोळे म्हणू यांचे सन्मानपत्र. सप्रेम नमस्कार. आपला माहेर आणि सासरच्या निसर्गरम्य परिसरामधून वाहणाऱ्या निरंजना नदीप्रमाणे खळखळणाऱ्या, अखंड धावत आणि तेवत, प्रत्येक अडचणीचा सामना करत, संकटांना तोंड देत, मार्ग काढत, कधी संतपणे तर कधी उसळी मारत आपण आपली कर्तव्यपूर्ती करत राहिला. याचा शुभारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महू येथे इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतचे शिक्षण घेत असतानाच झाली. तर दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालय तापवली येथे इयत्ता 8वी ते 10वीचे शिक्षण घेत असताना हुशार, जिज्ञासू व कर्तबगार विद्यार्थिनी म्हणून आपले व्यक्तिमत्व अधिकच बहरले. गुणाचा विद्यार्थी नाही तर सद्गुणाचा माणूस घडवण्याचे काम इथेच झाले. हीच तुमच्या यशस्वी प्रवासाची पायाभरणी ठेवली. सन 1993 मध्ये वहागावचे सुपुत्र श्री हनुमंत बळवंत रांजणे यांच्याशी विवाहबद्ध होत मुंबई नगरीत स्थायिक होऊन संसाराच्या जबाबदाऱ्यांसोबत मुलगा अभिजित व मुलगी अंकिता यांचे संगोपन करत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून कर्तृत्वाची नवी उंची गाठली. समर्पणाचा ध्यास आणि संकटाशी लढा देत आपण आयुष्याच्या संघर्षमय प्रवासाला प्रेरणा प्रवासात बदलले. हा स्त्री शक्तीचा विजय आहे. मेहनतीच्या घामाला यशाचा सुगंध येतो. मेहनतीच्या घामाला यशाचा सुगंध येतो. जिद्दीच्या पंखांनीच आकाशाला स्पर्श होतो. आपल्या शाळेचे ऋण मानून आपल्या माध्यमातून शाळेला भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ही आपली उदारता, कृतज्ञता व शाळेप्रती असलेले प्रेम सदैव स्मरणात राहील. जिथे शिकले ज्ञान तिथे दिला मान. ऋण फेडण्याचा हा तुमचा संकल्पच महान. आज आपल्या शाळेला अभिमान वाटतो की या शाळेची एक माजी विद्यार्थिनी महाराष्ट्रातील अग्रगण्य उन्नती व उत्कर्ष आर्थिक परिवार यांच्या संस्थापक संचालिका म्हणून आज तेजाने झळकत आहे. आपल्या कर्तृत्वाला, सेवाभावी वृत्तीला आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाला मनपूर्वक सलाम करत आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक शिक्षकांच्या मार्गदर्शनात माझे व्यक्तिमत्व तयार झाले. आज मी या माजी विद्यार्थी म्हणून या पवित्र ठिकाणी या छोट्याशा हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यापीठ व्यासपीठ जयंतीच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना आपली कला, विचार आणि आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी एक मजबूत आधार मिळेल अशी मला खात्री आहे. व्यासपीठ म्हणजे फक्त एक संरचना नाही तर विद्यार्थ्याला स्वप्नांना उंच भरारी देणारे साधन आहे. इथून उभे राहून विद्यार्थी आपले विचार मांडतील, आपली प्रतिभा दाखवतील आणि भविष्याची यश म्हणून घडतील. माझ्या या छोट्या देणगीमागे एकच भावना आहे, जे मला या शाळेकडून मिळाले त्याचा थोडासा परतावा देण्याचा केला आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते या शिक्षणाचा उपयोग करून तुमच्यातील आत्मविश्वास वाढवा. तुम्ही नवीन गोष्टी शिका आणि आयुष्यात मोठे स्वप्न बाळगा. तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. शेवटी मी माझ्या शाळेचे शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी इथपर्यंत पोहोचले. सर्व मान्यवरांना आभार मानते त्यांचे. इथेच थांबते. धन्यवाद. आमचा पहिल्यापासूनच एक उद्देश आहे की शैक्षणिक क्षेत्रात आम्हाला भरीव कार्य करायचं आहे. कारण आज जर मुलं शिकली, चांगली झाली तर उद्या देशाचे चांगले नागरिक होऊन ते चांगली देशसेवा त्यांच्याकडून घडेल. म्हणून आमच्या बऱ्याचशा आम्ही जे काही फंड्स करतो शैक्षणिक क्षेत्रासाठी करतो. तर सर मला बोलले की असं करायचं. मी सरांना बोललो की हे एवढी छोटी मदत करण्यापेक्षा आम्हाला अशी मदत करायची आहे की जी माझ्या मिसेसच्या नावाने कायमस्वरूपी तुमच्या शाळेला कधी कुठला कार्यक्रम होऊ तर तिथे नाव तिथं आलं पाहिजे. तसं आपण बांधूया की जेणेकरून मुलांना स्पर्धा असतात, विविध कार्यक्रम असतात, ते करायला पुढे बसावं लागतो. आमच्याकडे जागा नाही आहे. तरी बोलत सर ठीक आहे, तुम्ही कोटेशन काढा, त्याची काय रक्कम असेल ते आम्ही करू. आणि आमच्या तुम्ही आम्ही हा स्टेज दिलेला आहे. आता स्टेज दिला याच्या मागचं कारण म्हणजे ते आता मुलांनी पण जबाबदारी आहे की सगळ्यांना वक्तृत्व आलं पाहिजे. स्टेजवर बोलायला माणूस शिकला की सर्व शिकला, नाही तर आपण किती हुशार असो स्टेजवर तर बोलता येत नसेल. म्हणतात ना विकणाऱ्याचे चलिये विकले जातात.
व नाही बोलणारे काही विकलं जात नाही. त्याप्रमाणे ह्या स्टेजचा उपयोग विद्यार्थ्यांनी त्यांची कला, आत्मविश्वास वाढवावा, त्यांचे विचार व्यक्त करण्याची एक संधी आहे आणि त्यामुळे स्टेजचा उपयोग प्रामाणिकपणे सर्वांनी केला. माझी तर इच्छा आहे की ते चांगले चांगले वक्ते घडावे, या स्टेजवर बोलायला सगळ्या विद्यार्थ्यांनी सवय करावी, समोरच्यांना वक्तव्य हे करावं. स्टेज देण्यामागचा आमचा उद्देश तोच आहे. या शाळेतली मुलं मुंबईमधल्या शाळांना कोणी देणगी मिळते, चांगलं त्यांना हे असतं, सुधारणा असतात, पण ग्रामीण भागात शाळा असतात त्यांना डेव्हलपमेंट नसतं, काय नसतं, कोणी त्यांना हे करत नाही. आता माझं तर शिक्षण पूर्ण मुंबईमध्येच झालंय. माझ्या शाळेला कसली गरज नाही, कारण माझी शाळा चांगली हायफाय होती. पण मी बोललो ज्या शाळेतून माझी मॅडम आली आहे 1991 साली, ती टॉपर विद्यार्थी होती. त्यानंतर आम्ही मुंबईला माझ्याबरोबर मी एका श्रमिक सहकारी बँकेत जॉबला होतो. एक 16 वर्ष मी त्या बँकेत काम केलं, त्यामुळे बँकिंगचा मला बराच मोठा अनुभव आहे. बँकिंग विषयी माझे लेक्चर असतात, ते मी बोलायला मी पूर्ण दिवस बोलतो बँकिंग बद्दल. आता शैक्षणिक क्षेत्र नवीन आहे तुमचं, पण तरी सुद्धा आता चॅट जीपीटी आलंय, या आलंय, त्यामुळे काय विषय सोपे त्यात टाकायचे. त्यात शाळेच्या व्यासपीठाचा उद्घाटन समारंभ मी काय बोललो पाहिजे, तर एक चांगली टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर 1994 साली 1993 ला माझं लग्न झालं. मी वाघावचा आहे समोरचा. आमचं गाव धरणग्रस्त गेलेलं आहे, पूर्ण प्रतिभाच्या गावचं आहे.